वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि यामध्ये आम्ही जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना वह्या पुस्तकं वाटप करण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता। यामध्ये रक्तदान शिबिरमध्ये काही 10-12 म्हणजे सध्या 10-12 लोकांनी रक्तदान आता सध्या केलेलं आहे। 10-12 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। अजून रक्तदान चालू आहे। मला असं म्हणायचं आहे की रक्तदान ही श्रेष्ठ दान। ज्या टायमाला तुम्ही रक्त देताल त्या टायमाला दुसऱ्याला मिळेल आणि स्वतःलाही मिळेल। ही रक्ताची ताकद ज्या टायमाला कळते की त्या टायमाला आपल्यापाशी नसते, त्या टायमाला दुसऱ्याला मागायला गेल्यावर आपल्याला मिळत नसते। तर अशा काही फार गोष्टी आहेत आणि ह्याच्यामधून नाईक साहेबांच्या जयंतीमधून की आम्ही दाखवून द्यायला लागलो की रक्तदान हे तुम्ही करत राहा आणि तुम्ही रक्तदान करत असताना तुम्हाला जो काही मिळणार आहे, जे काय तुम्हाला रक्तपिढी कमी पडणार आहे, रक्त तुम्हाला लागणार आहे, या तुमच्या घरात पाहुणे असतील, भावकी असेल, आई वडील असेल, कोणाला असेल, जे तुम्हाला रुपया 2 रुपये 1000 रुपये घालून आणण्यासाठी रक्त जातो, हे रक्त तुम्हाला शासन फुकट देऊन टाकतो। पण तुम्ही शासनाला रक्त दान करा। आणि हा जे कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे वसंतराव नाईक साहेबांचा, हा कार्यक्रम आज 25 वर्षापासून घेतो। आज या रक्त कार्यक्रमाला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। धाराशिवमध्ये साजरा करतोय आणि या कार्यक्रमामध्ये काही राजकीय पुढारी आपले पोळी भाजण्यासाठी येतात, काही राजकीय पुढारी आपली पोळी भाजावी न, काही राजकीय पुढारी म्हणतात की कोणाची पोळी न भाजू नये, यासाठी बी वडावडी करतात। म्हणजे अशा काही फार गोष्टी ह्याच्यामध्ये घडलेल्या आहेत आणि घडतात सध्या फार मोठ्या। म्हणजे आताची जी राजकारण चालू आहे, हा राजकारण असं आहे की पहिल्या राजकारणामध्ये आणि ह्या राजकारणामध्ये कमीत कमी इतका फरक आहे, अंतर आहे की त्याचे माप घेणं सुद्धा फार चुकीचं व्हायला लागलं की तिथवर जाऊ शकत नाही, कारण की त्याचा अंतच संपायला लागला त्या माफीचा। तर मला असं म्हणायचं आहे की जनतेला बी आणि सगळ्यांना की नाईक साहेबांचा, बाबासाहेबांचा, फुले साहेबांचा, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराजांचा, हे असे जे थोर, महात्मा गांधीजींचा असे जे थोर लोक आहेत, शिवाजी महाराजांचा, यांचा विचार तुम्ही पुढे घ्या, यांचा विचार न्या, यांच्या विचारासंग चला। कुठे एकाच्या मागं येडं होऊन फिरू नका, कुठे एकाच्या मागं पळू नका, एकाच्या मागं जाऊ नका, जाण्याचं गरज नाहीये। का की एखादं येडं बनत असेल तर तो येडं बनत असेल त्याला शहाणा करण्याचा प्रयत्न करा, आणि तो जर सगळ्याला येडं बनवत असेल तर तुम्ही येडं होऊ नका। हा माझं एक म्हणणं आहे की नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त की नाईक साहेबांनी जे ह्या महाराष्ट्रामध्ये शिकविलंय, नाईक साहेबांनी जे ह्या महाराष्ट्रामध्ये आणलेलं आहे, नाईक साहेबांनी ज्या महाराष्ट्रामध्ये इतकं केलेलं आहे, त्या नाईक साहेबांचा नाव हार माणसाच्या तोंडातून निघतो। हार ही एवढी सारी जनताची आहे, ही एवढी जनताची आहे, ती जनता आमची आहे, आपली आहे, ही सर्व जनता आपली आहे आणि सर्व जनता नाईक साहेबांचं नाव घेते आणि तोंडातून नाव निघतं। आणि नाईक साहेब फार चांगलं काम केलेलं आहे, नाईक साहेबांसारखं उल्लेखी काम। अजून मला असं वाटतं की मुख्यमंत्री तर नाही पण राष्ट्रपती असला तर पंतप्रधान ह्या पदावर सुद्धा कोणी केलं नसेल असलं काम हे वसंतराव नाईक साहेबांनी केलेलं काम आहे। कारण की महाराष्ट्रामधला जेवढा काही काम आहे तेवढं हे अख्ख्या भारतामध्ये नेलेलं काम आहे। म्हणजे विचार करा की आपला भारत हा 1964-1960 नाईक साहेब असताना त्यापासून आजपासून ह्या महाराष्ट्राच्या योजना जे नाईक साहेबांनी आणलेल्या होत्या त्याच्यावर हा भारत चालतोय आणि त्याच्यावर हा भारत आहे। जी काय स्वराज्य संस्था आहेत, जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, जेवढ्या स्वराज्य संस्था त्या नाईक साहेबांनी आणलेले आहेत, नाईक साहेबांनी काढलेले आहेत, स्थापन केलेले आहेत, त्या नाईक साहेबांनी विद्यापीठ आणलेले आहेत आणि जिल्हा परिषदला मुख्यमंत्रीचा दर्जा दिलेला आहे। म्हणजे इतकं मोठं चांगलं काम केलं नाईक साहेबांनी। नाईक साहेबाला विसरता कामा नये, कोणी विसरू नये, काय ते नाईक साहेबाला त्यांच्या मनातून काढू नये, कारण की नाईक साहेब ही सर्वांचे आहेत, तुमचे आहेत, माझे आहेत, सर्वांचे नाईक साहेब आहेत।